महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार आहे। ते आपल्या बेताल वक्तव्यानं कायमच चर्चेत असतात। तर आता भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित 8.5 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, साखर आयुक्त पुणे, कारखान्याचे संचालक मंडळ, संबंधित 2 बँकांतील अधिकारी यांच्यासह एकूण 54 जणांवरती लोणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मंत्री विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो। विखे पाटील कुटुंबियांचे राजकारण, शिक्षण तसंच सहकार क्षेत्रांमध्ये मोठा नावलौकिक आहे। त्यांचे यात योगदान मोठे आहे। आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे कुटुंबानेच अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केला, परंतु याच सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि आता या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी फिर्याद दिली आहे। विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन 2004 ते 2006 या काळामध्ये गळीत हंगामामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून एकूण 8,86,12,206 बेसल डोस म्हणजेच ऊसासाठी कर्ज काढले। त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राप्त करून घेत आर्थिक अफरातफर केल्याचे आणि शासनाची फसवणूक केली आहे असे आरोप करण्यात आलेले आहेत। हे प्रकरण नेमकं काय आहे, या प्रकरणात काय कारवाई होणार, कोर्टानं नेमकं काय म्हटलं आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात। या प्रकरणी बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी 28 एप्रिलला फिर्याद दिली होती। त्यात म्हटलं आहे की ते ऊस उत्पादक शेतकरी असून विखे पाटील कारखान्याचे 40 वर्षांपासून उत्पादक सभासद आहेत। आरोपी नंबर 1 सहकारी साखर कारखाना असून ते 2 व 3 25 सन 2004-5 संचालक होते आणि आरोपी 2 चेअरमन होते। सन 2004 मध्ये